तर महायुतीच्या जागा वाटपावरूनही बैठकांवर बैठका सुरू आहेत। अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावरती भेट घेतली, तर 6 खासदारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। शिंदेंची शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीचं जागा वाटप नेमकं कुठे अडलंय पाहूया। महायुतीच्या फॉर्म्युल्याची घोषणा आणखी 2 दिवस लांबण्याची शक्यता आहे, कारण महायुतीला आता राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या। त्यामुळे मनसेसोबत वाटाघाटी झाल्यावर महायुतीचा फॉर्म्युलाही समोर येईल। भाजपनं आतापर्यंत 20 उमेदवारांची यादी जाहीर केली। अजित पवार गट 4 पेक्षा अधिक जागांवर आग्रही आहे। त्यासाठीच अजित पवारांनी फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अजित पवारांसोबत बैठक झाली। जागांच्या अदलाबदलीच्या संदर्भात फडणवीस दादांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं 4 जागा देण्याची तयारी दर्शवल्याचं कळतंय, ज्यात बारामती, रायगड, परभणी आणि शिरूरचा समावेश आहे। शिरूरमध्ये शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील दादांच्या गटाकडनं लढण्याची शक्यता आहे। म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं कोल्हे विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आढळराव पाटील असा सामना होईल। सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। जवळपास 80% काम संपलेलं आहे। आज काही कारणांच्यामुळे दिल्लीला आज आम्ही जाणार होतो, ते काही आज त्या ठिकाणी ठरत नाही, पण उद्या मात्र दिल्लीमध्ये या विषयावरती अंतिम त्या ठिकाणी चर्चा होईल। सन्मानपूर्वक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, या घटक पक्षाला देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाची पूर्णपणाची अनुकूलता आहे। जागांचा तिढा शिंदेंच्या शिवसेनेबद्दल सुटत नाही। त्यातच शिंदेंच्या विद्यमान 13 खासदारांपैकी काहींचं तिकीट कापलं जाऊ शकतं। भावना गवळी, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, संजय मंडलिक आणि सदाशिव लोखंडे या 6 खासदारांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी खासदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे आणि समाधानकारक जागा मिळतील असाही मुख्यमंत्री शिंदेंनी विश्वास व्यक्त केलाय। तसंच मुख्यमंत्र्यांकडनं खासदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। शिवसेना मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खासदारांची आज 11 वाजता बैठक बोलवली होती आणि या बैठकीदरम्यान जे मतदारसंघ आहेत विद्यमान खासदारांचे, त्या मतदारसंघाची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि त्या संदर्भात आमच्याबरोबर चर्चाही केली। लवकरच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून 1-2 दिवसात महायुतीच्या जागा वाटपा संदर्भातला निर्णय होईल असं त्यांनी सूचित केलेलं आहे। इकडे कल्याण डोंबिवलीतला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतला वाद शांत होताना दिसत नाही। कल्याणमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध करत प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना पत्र लिहिलंय। अबकी बार 400 पारचा उद्देश कल्याणमध्ये कमळ चिन्हावरच साध्य होईल असे या पत्रात म्हटलंय। त्यामुळे तात्काळ भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि स्वतः श्रीकांत शिंदेंनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। मात्र त्याही बैठकीच्या सुरुवातीलाच श्रीकांत शिंदेंसमोर भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या गेल्या। या घोषणाबाजीनंतर आपापसातले वाद दूर ठेवून महायुतीच्या घोषणा द्या असं आवाहन रवींद्र चव्हाणांनी केलं। कोणाचं काय झालं, कोणाचं कुठे दुखतंय, काय दुखतंय, कोणाचं काय, एकच गोष्ट, भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी महायुतीचा विजय असतो हेच म्हटलं पाहिजे, दुसरं काहीच म्हणायचं नाही, हे लक्षात घ्या। आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं बैठकीत काय म्हणायचं म्हणा, पण वातावरण खराब करण्यासाठी काही म्हणावं असं करू नका अशी माझी नम्र विनंती आहे। महाराष्ट्रामध्ये 45+ करायचं आणि 45+ मधला एक मतदारसंघ हा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे। या ठिकाणी तर प्रचारच करायला नको अशी परिस्थिती आहे। कल्याणमधनं मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील हेही स्वतः रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतल्या अंतर्गत विरोधामुळे इथली लढत चर्चेत आहे। ठाण्याहून गणेश थोरात आणि मयुरेश जाधवसह
सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.